नमस्कार मंडळी. आजचा दिवस नेहमीसारखा नाहीये. आज आपण फक्त फिरायला नाही तर स्वतःला नव्याने शोधायला निघालोय. शहराचा कोलाहल मागे पडतोय, ट्रॅफिकचा आवाज क्षीण होतोय आणि मन हळूहळू शांत होत चाललंय. सह्याद्रीतला प्रत्येक रस्ता आपल्याला काहीतरी शिकवतो आणि आज आपला शिक्षक आहे प्रबळगड, नावासारखाच अतिशय दरारा आणि दमदार. इथे गाडी थांबवतोय. आता जरा नजर वर करून बघा. हा जो समोर उभा आहे ना, तो केवळ एक डोंगर नाहीये, ती एक अभेद्य भिंत आहे. इथूनच जाणीव होते की हा ट्रेक सोपा नसणार आहे. अनेकदा फोटोंमध्ये जे छोटं आणि सुबक वाटतं ते प्रत्यक्षात अंगावर धावून येतं आणि प्रबळगडाचा रुबाब तो तसाच अकराळ विक्राळ आहे. ट्रेकची सुरुवात सध्या सोपी वाटते, पण हा फक्त सुरुवातीचा भाग आहे. आजूबाजूची हिरवळ, पक्ष्यांचे आवाज आणि शांत वातावरण मन प्रसन्न करतंय. प्रवासाला सुरुवात झालीये. इतिहासाच्या पानांवर याचं मूळ नाव होतं मुरंजन, पण नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नाव बदलून प्रबळगड ठेवलं. कारण हा किल्ला फक्त उंचीनेच मोठा नव्हता, तर सामरिकदृष्ट्या म्हणजेच स्ट्रॅटेजिकली तो अत्यंत प्रबळ होता. आज या वाटेवरून चालताना त्या इतिहासाची पावलं आपोआप आठवत राहतात. इथून खरी चढण सुरू होते. शरीर कुरकुर करायला लागतं, पाय म्हणतात बस झालं, आता थांबूया. पण मन म्हणतं नाही, अजून थोडं पुढे जाऊया. ट्रेकिंगमध्ये हेच तर युद्ध असतं, शरीर आणि मन यांच्यातलं. आणि लक्षात ठेवा, ज्या क्षणी मन जिंकतं त्याच क्षणी गड तुमचा झालेला असतो. क्षणभर थांबतो. मागे वळून पाहिल्यावर कळतं आपण किती अंतर कापलं. खाली दिसणारी ती नागमोडी वाट, खुजी झालेली झाडं आणि तरीही समोर आकाशाला भिडलेला किल्ला. हे दृश्य आपल्याला सांगतं की आपण निसर्गापुढे किती नगण्य आहोत. प्रवास अजूनही खूप बाकी आहे. आता रस्ता कठीण होतोय. इथे घाई करून चालत नाही. सह्याद्रीचा एक नियम आहे, इथे अतिउत्साह आणि घाईला माफी नसते. म्हणून प्रत्येक पाऊल मोजून टाका, पकड मजबूत ठेवा. हा डोंगर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो, ती म्हणजे नम्रता. आता श्वासाची गती वाढलीये, घाम निथळतोय, पाण्याची बाटली हलकी होऊ लागलीये. ट्रेकिंगचं ग्लॅमर बाजूला ठेवलं तर हेच खरं वास्तव आहे. म्हणून एक हक्काचा सल्ला, गडावर येताना पाणी भरपूर ठेवा. कारण इथे वर दुकानं तर आहेत, पण पाण्याची किंमत मात्र सोन्यासारखी वाटते. वा, जसजसे आपण वर चढतोय तसतसा नजारा अजून खुलतोय. खालून पाहिलेला किल्ला आणि इथून दिसणारा किल्ला यात जमीन आसमानाचा फरक आहे. सह्याद्रीचं हे रौद्र आणि सुंदर रूप अंगावर काटा आणतं. आता मात्र रस्ता बदलतोय. ही उभी चढण पाहूनच कळतंय की प्रबळगड प्रत्येकाला सहज स्वीकारत नाही. इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. ही अरुंद पायवाट पाहिली की छातीत धस्स होतं. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला कातळ. अशा वेळी पाय डगमगले तरी चालतील, पण विचार डगमगू देऊ नका. इथे तुमची फिजिकल स्ट्रेंथ नाही तर मेंटल स्ट्रेंथ कामी येते. भीती वाटली तर थांबा, श्वास घ्या, पण माघार घेऊ नका. आणि फायनली हे मंदिर. इथे येऊन टेकलो की अर्धा थकवा पळून जातो. हे स्थान फक्त धार्मिक नाहीये, तर हा एक मानसिक आधार आहे. शेकडो वर्षापूर्वी मावळ्यांनीही मोहिमेवर असताना इथेच विश्रांती घेतली असेल. या विचारानेच अंगात नवी ऊर्जा संचारते. या सह्याद्रीच्या वाटांवर हे सोबती नेहमी भेटतात. आपण इथे पाहुणे आहोत, हे इथले राजे आहेत. त्यांना थोडं बिस्किट काय दिलं ते इमानदारीने अख्खा ट्रेक तुमच्यासोबत करतात. कोणतीही भाषा न बोलता जोडलेलं हे निखळ मैत्रीचं नातं खूप काही शिकवून जातं. इथे आहे प्रबळमाची गाव. इतक्या उंचावर कष्टाच्या कुशीत ही माणसं राहतात. ट्रेकर्सची सोय करतात, शेती करतात. त्यांचं आयुष्य सोपं नक्कीच नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे
ते शहरातल्या AC ऑफिसमध्ये मिळत नाही. इथे आल्यावर आपल्या तक्रारी किती क्षुल्लक आहेत याची जाणीव होते. हा सो करणारा वारा आहे का? इथे शांत राहून फक्त ऐकायचं असतं. निसर्ग तुमच्याशी संवाद साधतोय. डाव्या हाताला कलावंतीन दुर्ग, उजव्या हाताला प्रबळगड. दोन भिन्न स्वभाव पण एकाच मातीतली दोन भावंड. इथून पुढे हवा पूर्ण बदलते. थंडगार वारा अंगाला स्पर्श करतो. डावीकडे कलावंतीन सुळका आणि उजवीकडे विशाल प्रबळगड. निसर्गाचा हा खेळ पाहून मन भरून येतं. ट्रेकचा हा भाग सर्वात टेक्निकल आहे. निसर्डे खडक, वाट अरुंद आणि महेश पुढे चालतोय, मी त्याला फॉलो करतोय. ट्रेकिंग म्हणजे सोलो परफॉर्मन्स नाही, तर ती एक टीम वर्क आहे. एकमेकांवरचा विश्वासच तुम्हाला शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. शरीराचा बॅलन्स आणि मनाचा संयम इथे फार महत्वाचा आहे. आणि इथे आल्यावर वेळ जणू थबकतो. समोर साक्षात कलावंतीन दुर्ग. तुम्ही कितीही भारी कॅमेरा आणा, पण डोळ्यांनी जे दिसतंय ना, त्याची सर कशालाच नाही. कधी कधी लेन्स खाली ठेवून हे दृश्य फक्त डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. गडावरचे हे राजवाड्याचे अवशेष आज जरी पडके असले तरी इतिहास अजूनही जिवंत आहे. इथे काहीतरी खलबतं झाली असतील, आदेश सुटले असतील, शांततेत कान लावून ऐकलं तर आजही इतिहास दगडातून बोलताना जाणवतो. आता आपण गडाच्या माथ्यावर आहोत. इथे राजवाड्याचे अवशेष दिसतात. कधी काळी इथे राजांची वर्दळ होती, मावळ्यांची पावलं होती. भिंती जरी पडल्या असल्या तरी इतिहास अजूनही जिवंत आहे.
गणेश मंदिरात नतमस्तक होतो आणि पुढे जंगलाच्या वाटेला लागतो. चला तर मग आता आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊन जंगलामधून चालत बुरुजाकडे निघालोय. आजूबाजूला घनदाट झाडं, पानांचा आवाज आणि निवांत शांतता. ट्रेकर्ससाठी हा एक स्वर्गच आहे. कडक उन्हातून या गर्द झाडांच्या सावलीत शिरणं म्हणजे थेट स्वर्गात प्रवेश केल्यासारखं वाटतं. पानांची सळसळ, पक्ष्याचे आवाज आणि थंडगार हवा, मनाला आलेली ही शांतता कशातच मोजता येत नाही. गडावरचे हे पाण्याचे टाके बघून थक्क व्हायला होतं. इतक्या उंचावर इतकं अचूक वॉटर मॅनेजमेंट. आपल्या पूर्वजांकडे इंजिनिअरिंगच्या पदव्या नव्हत्या, पण दूरदृष्टी अफाट होती. आज आपण नळ उघडतो आणि पाणी वाया घालवतो, तेव्हा या खडकातल्या पाण्याची खरी किंमत कळते. इथून मिळणारा 360 अंशाचा नजारा पहा. माथेरान, इरशाळगड आणि खाली मोरबे धरण. निसर्गाने उधळलेलं सौंदर्य आहे हे. शेवटी या बुरुजावर येऊन पोहोचतो. हा बुरुज केवळ संरक्षणासाठी नव्हता, तर नजर ठेवण्यासाठी होता. इथून जग खूप वेगळं दिसतं. प्रबळगड जाता जाता आपल्याला एकच सांगतो, उंच जायचं असेल तर संयम आणि जिद्द हवीच. मंडळी, हा होता प्रबळगड ट्रेक. हा ट्रेक फक्त शरीराचा व्यायाम नाही, तर मनाची शुद्धी आहे. हा व्हिडिओ आणि हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू नव्या गडावर. तोपर्यंत जय शिवराय.